विनम्र अभिवादन करते आणि तुमचा हा कार्यक्रम आहे सर्वोदय हेल्थ क्लबचा. आणि मी आधी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते की यांचं अधिवेशन असल्यामुळे येऊ शकले नाही आणि त्यांच्या जागेवर मला बोलवलं यांनी सगळ्यांनी आणि त्यांचा सत्कार ठेवलेला होता, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि सगळ्यात आधी हा जो सर्वोदय आपला ग्रुप आहे हेल्थ क्लब, अगदी छोट्यातून मोठा ग्रुप तयार झालेला आहे, म्हणून तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि सर्वात आधी मी अशी शुभेच्छा देते सगळ्यांना की हा जो ग्रुप आहे छोट्यातून आता झिंगाबाई टाकळी इथे कार्यरत आहे, तर हे पूर्ण नागपूरमध्ये पूर्ण नागपूरमध्ये हा ग्रुप तयार व्हावा. कदाचित आमच्या तिकडे झाला तर आम्ही पण त्याच्यात सहभागी होऊ, याचा आनंद होईल आम्हाला. आणि खरंच अगदी छोट्यातून मोठं होणं खूप म्हणजे हा एक ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये सगळे लोक एकत्रित येऊन कार्य करतात. आणि या ग्रुपचे सर्व आमचे वर्मादादा सगळेजण सांगत आहेत, तर त्यांचं पण खूप म्हणजे अभिनंदन आणि त्यांना पण पुढील पर्वासाठी खूप शुभेच्छा देते. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच तुम्हाला माहिती आहे निवडणुका झाल्यात आणि आमदार म्हणून विकास ठाकरे निवडून आले, तर त्यात तुम्ही पण सहभागी झालात आणि आम्हाला जी मदत केली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण तुम्ही लोक आहात म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. आणि त्यावेळी आणि आताही आपला सर्वोदय ग्रुप आहे, कुठलेही काही वाटलं काही कार्य असेल तुमचं काही काम कुठलंही काम असेल तर निश्चितच सांगा. कारण आपल्याजवळ आज 5 वर्ष सगळी कार्य करण्याचं आपला मानस आहे आणि ती कार्य आपण सगळे पूर्ण करूया. आणि निश्चितच कारण काम करणारं व्यक्तिमत्व असलं की स्वस्त बसवत नाही आणि ते कामच करत असतात आणि आपल्याला कामं करायचीच आहेत. सत्ता असते की जास्त नाही आहे तरी पण आपण पूर्ण प्रयत्न करूया कार्य करण्याचा. कारण मागे 3 वर्ष मी आणि 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळे आपली कामं बरीचशी रखडलेली आहेत, ती पण कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हेल्थ इज वेल्थ खरंच आहे, खूप आवश्यक आहे. आणि सगळे आता जे बाजू मिळाला त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप शुभेच्छा. कारण तुम्ही सतत कार्यरत आहात आणि माझ्या या आदरणीय मंच दादा लोक आहेत माझ्या भगिनी आणि तुम्ही सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि सगळे माझे बंधू, तर सगळ्यांना तर मी नमस्कार. कारण की नावं घेतले नाही, 1-2 नावं सुटले की प्रॉब्लेम होतो कारण काही नावं माहीत आहे आणि मग पण राहून जाईल, पण मी काही खूप नावं घेतले नाही. आणि आमचे दादा संचालन खूप छान करत आहेत, त्यात शायरी पण मध्ये मध्ये म्हणतात आहे. आणि आमच्या वर्मादादांनी पण खूप सुंदर असं आता सांगितलं, लिहून आणलं, खरंच खूप छान वाटलं मला. आणि तुम्हा सगळ्यांशी भेटून पण खूप आनंद झाला. आणि खरंच असेच तुम्ही सगळे कार्यरत राहा, पुढे जा. छान छान माझ्या महिला बहिणींचे मला आता कळलं की डान्स वगैरे आहेत, काहीतरी तुमचे कार्यक्रम आहेत छान आणि खूप वेळ तुमचा घेणार नाही, तर मला खरंच खूप आनंद वाटला. तुम्हाला सगळ्यांशी भेटून खूप आनंद वाटला. आणि नेहमीच आणि एक गोष्ट अजून आहे की मी एक तुमच्यातली मैत्रीण आहे. कुठलेही काही कार्य असेल तुमची किंवा कामं असतील काही सांगायचं असेल तर निश्चितच सांगा. मी निश्चितच एक अर्धांगिनी म्हणून जर आली इथे तर पोहोचवेल त्यांच्यापर्यंत. निश्चितच तुमच्या काही समस्या असतील आणि एक महिला म्हणून जर माझ्याच्याने तुमच्या समस्या सोडवता आल्या तर निश्चितच सोडवेल. आणि तुम्ही आमच्यासोबत नेहमीच सहयोग देता आम्हाला, तर तसाच सहयोग आमचाही पुढे तुम्हाला निश्चितच. आणि खूप छान वाटलं, खूप छान छान शायऱ्या ऐकायला मिळाल्या. पण एक मी जास्ती आता वेळ घेते, पण एक माझी खूप आवडीच्या 2 ओळी आहेत त्या मी म्हणते कि माना कि जिंदगी की राह आसान नहीं, माना कि जिंदगी की राह आसान नहीं, मगर मुस्कुरा के चलने में भी कोई नुकसान नहीं, मुस्कुरा के चलने में भी कोई नुकसान नहीं. म्हणून सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि असेच सोबत मिळून मिसळून कार्यरत राहा आणि असेच पुढे चालूया. आणि कुठल्याही आमची गरज वाटली कुठे निश्चितच बोलवा, सांगा, आम्ही तुमच्यासोबत बोलतो आणि नेहमीच आहोत. आणि तुम्हा सगळ्यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. मॅडमने आपल्याकडे अपेक्षा केलेल्या आहेत आणि आशीर्वाद दिलेले आहेत की लवकरात लवकर हा ग्रुप जो आता आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढावा. मॅडम मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, तुम्ही पुढच्या वर्षी आम्ही हा जेव्हा कार्यक्रम करू आणि तुम्हाला बोलवू तेव्हा तुम्हाला निश्चित यापेक्षा डबल फिगर, आज 8 आहे, पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला 16 करून टाकू असा तुमच्या शब्दाने मॅडमला शब्द देतो. मॅडमने शायरी खूप सुंदर म्हटली, त्या शायरीलाच लागून मला 4 ओळी आणखी आठवल्या. म्हणून मी म्हणतो मॅडम
माना कि मजबूरी होती है जिंदगी में, माना कि मजबूरी होती है जिंदगी में, जिंदगी भर मजबूरी नहीं होती। जो नापते हैं आसमां की ऊंचाई अपनी आंखों में, उनके लिए मंजिल की दूरी नहीं होती। एक परत तुम्हाला एकदा सॉरी म्हणतोय की आमचा एक छोटासा कार्यक्रम राहून गेला, आपण ट्रॉफी दिली, प्रत्येकांना मेडल दिले, त्यामध्ये आमचे बंडूभाऊ ठाकरे हे राहून गेले, त्याविषयी मला थोडीशी त्यांची क्षमा मागतो आणि त्या दुरुस्ती करू मी राजेंद्र वर्माजींना अशी विनंती करतो की त्यांनी बंडूभाऊ ठाकरे यांना ट्रॉफी. बंडू सर एक्स्ट्रीमली सॉरी. आता यानंतर जवळपास कार्यक्रम संपलेला आहे, परंतु तुमच्याकरता आम्ही काही एंटरटेनमेंटचे कार्यक्रम घेतो आहे. तो कार्यक्रम 20-25-30 मिनिटं होईल, त्यानंतर आपण जेवण करायला सुरुवात करू. तेव्हा आभार प्रदर्शन करण्याकरिता श्री विजयजी घोरपडे यांना बोलवतो आहे, त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज के इस कार्यक्रम में आए हुए श्रीमती कुंदताई ठाकरे जी को मैं तहे दिल से आभारी हूँ कि आज विकास भाऊ ठाकरे जी आ नहीं पाए, क्योंकि बहुत ही विधानसभा का आज एक सेशन में वो बिजी होने के कारण, नहीं तो अदरवाइज सर आने वाले थे. मेडल दिले त्यामध्ये उनका भी मैं आभारी हूँ, आए नहीं पर अपने श्रीमती जी को भेज के हमारे इस सर्वोदय कार्यक्रम के लोगों का उत्साह बढ़ाया, उसके लिए मैं मैडम का बहुत ही दिल से आभारी हूँ. साथ ही साथ हमारे बंडू भाऊ ठाकरे जी का भी मैं सर्वोदय हेल्थ क्लब की ओर से आभारी हूँ. उन्होंने अपनी ओर से इस महाजन पैलेस का हम लोगों को बुक करके दिया. इस कारण का एनुअल फंक्शन हम लोग कर पा रहे हैं और आप सब लोग इस कार्यक्रम का आनंद ले पा रहे हैं. साथ ही साथ मैं संदीप जी इंगोले जी का भी बहुत तहे दिल से आभारी हूँ कि उन्होंने हमें यह मंगल पैलेस आपने दिया और हम लोगों का एक छोटा सा कार्यक्रम बहुत ही उत्साहपूर्वक सभी मेंबर दे रहे हैं, उसके लिए मैं उनका भी आभारी हूँ. आए हुए मेरे सर्वोदय ग्रुप के सभी साथियों का 1 नंबर बैच से लेके 8 नंबर बैच के सभी सदस्यों का भी और अतिथियों का भी मैं बहुत आभारी हूँ कि वे अपने इस कार्यक्रम में अमूल्य समय हम सबको दिया. उसके लिए सर्वोदय हेल्थ क्लब की ओर से मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. पहला पार्ट हमारा यहाँ ख़त्म हुआ, इसमें बहुत सारा और था. पहला पार्ट खत्म हुआ. सेकंड पार्टमध्ये आमचं कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहे मॅडम. आपण या कार्यक्रमाचा पण आनंद घ्याल आणि आम्हाला साथ द्याल, त्याच्याकरता माझी विनंती आहे की आपण समोर बसून आमचं प्रोग्रामचं, कारण की सर्वोदय हेल्थ क्लबने पहिल्यांदा हे प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे आणि ॲन्युअल फंक्शनमध्ये सर्व लोकांनी, लेडीज अँड जेंट्स लोकांनी छानपैकी एक कार्यक्रम आयोजित करत आहे, तर त्याचा आस्वाद तुम्ही घ्या असं मला अपेक्षा आहे. धन्यवाद.